राफेल जर पडली असतील तर राफेलचा गाजावाजा करत तुम्ही राफेल आणली F-16 ला पर्याय म्हणून, आणि ती पडली जी असतील तर ती तुमची नामुष्की आहे. माझ्या नसा नसात सिंदूर, अरे तुझ्या नसा नसात कसं काय सिंदूर असेल? कुंकू खाऊन बघ, विष शरीरामध्ये पसरेल कुणाच्याही, कुठल्याही व्यक्तीला. हा जो बडेजाव आहे की आम्ही ऑपरेशन सिंदूर जिंकलं, तर तुम्ही कुठल्या स्तरावरती जिंकलं? काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या दबावामुळे तुम्हाला वक्फ बोर्डाचं बिल जे आहे ते तुम्हाला पाठवावं लागलं जेपीसी कडे. गेल्या 10 वर्षातली लोकप्रियता आणखीन गेल्या 1 वर्षातली लोकप्रियता अशी तुम्ही कम्पेअर केली तर तुम्हाला दिसेल की मोदींच्या लोकप्रियतेचा ग्राफ हा घसरता आहे असं तुम्हाला दिसेल. तुम्ही पप्पू म्हणून त्यांना दुर्लक्ष करता येत नाही त्या राहुल गांधींच्या म्हणण्याकडे. तुम्हाला लक्ष द्यावं लागतं आणि हिरिरीने भांडण करावं लागतं त्यांच्याशी. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहिला मोठा की हे कसे देऊ शकतात आणि काय, म्हणजे तुम्ही त्यांना सिरियसली घेतले ना. खरं तर आता अशी परिस्थिती आहे की ऑपरेशन सिंदूरमुळे मोदी सरकारची आंतरराष्ट्रीय पातळीवरती बदनामी झाली, आणि अशी स्थिती झाली असताना सुद्धा हे सरकार पडत नाही. कारण आंदोलनच नाही, जन आंदोलनच नाही उभं करतायत काँग्रेसला. काँग्रेसकडे ताकद नाही आणि बीजेपी सरकार टिकू नये. म्हणजे बिहारमध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणूक आहे, त्या बीजेपी जिंकू शकेल. जी चूक नॉन बायोलॉजिकल आहे मी असं म्हणून मोदींनी केलेली होती लोकसभेमध्ये, ती त्याचा फटका बसला. नड्डा म्हणाले की आता काय RSS ची गरज नाही, पण त्याचा फटका बसला आणि मग शहाणे झाली लोक आणि RSS ची मदत घेतली. RSS शहाणा झाला की बाबा बीजेपी गेलं तर डावे येते, मग जिंकून द्या ना. मग पूर्णतः महाराष्ट्रामध्ये कॅम्पेन झालं, हरियाणामध्ये कॅम्पेन झालं आणि ती बीजेपीने जिंकली. आता हे पुढच्या लोकसभेमध्ये पण होईल, हे बिहारमध्ये पण होईल. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि काल 9 जून आणि 9 जूनला मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेऊन 1 वर्ष झालंय. आणि या 1 वर्षानंतर नेमकं आता मोदींचं राजकारण, देशाची प्रगती कुठवर आली आहे, काय चाललंय नेमकं दिल्लीत, या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महेश सरलस्कर सर. सरलस्कर सरांचे या आधीचे व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतच आहे. सर नमस्कार. नमस्ते सर, या सगळ्या 1 वर्षाच्या या सगळ्या वाटचालीकडं तुमचं विश्लेषण नेमकं काय आहे? मोदींनी काय मिळवलंय, काय गमावलंय, या 1 वर्षात नेमकं काय काय घडतंय? तिसरी टर्म आहे त्यांची आणि त्याचं 1 वर्ष पूर्ण झालंय. तर काल म्हणजे हे मी का सांगतोय, तर एक तुम्हाला अंदाज येईल की काय चाललेलं आहे देशाच्या राजकारणात आणि बीजेपी मध्ये किंवा सरकारमध्ये काय चाललं आहे. आणखीन तो उत्साह कसा आहे किंवा उत्साह कसा नाही हेही दिसेल. तर एक उदाहरण म्हणून मी सांगतो, तर काल 1 वर्ष म्हणजे 9 तारखेला 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्तानं काल बीजेपीच्या दिल्लीच्या मुख्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स होती. ती प्रेस कॉन्फरन्स भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी घेतली आणि साधारणतः ती एक काय मला वाटतं चालली असेल 25 मिनिटं, अर्धा तास किंवा वॉट एव्हर. त्याच्यामध्ये फक्त 4 किंवा 5 प्रश्न घेतले गेले छोटे छोटेसे, आणि ती पूर्णतः जी पत्रकार परिषद होती ती संपली. ती जी पूर्ण अर्धा तास जो होता त्याच्यामध्ये ना नड्डांचा उत्साह दिसला, ना त्याच्या शेजारी बसलेल्या अश्विनी वैष्णव यांचा दिसला किंवा इतर नेत्यांचा दिसला. तिथं जे काही सांगितलं गेलं त्याच्यामध्ये नवीन काहीच नव्हतं. म्हणजे गेल्या 11 वर्षामध्ये जे काही केलं, बाबा तिहेरी तलाक असू दे ना, ते काय आर्टिकल 370 असू दे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आधी सांगून झाल्या, ज्या 2024 निवडणुकीच्या प्रचाराचीच मध्ये होत्या, ते सगळे मुद्दे. त्यामुळे इथं नवीन काय सांगितलं तर काहीच नाही. आता नवीन काही सांगण्याजोगं आहे का, तर काहीच नाही. वक्फ बोर्ड जे आहे, बिल जे आहे ते येईल, आणि त्याच्यानंतर मग ते संमत झालं तर ते त्याचा एक गाजावाजा होऊ शकेल. पण अदर दॅन धिस गेल्या 1 वर्षामध्ये मोदी सरकारने काय मिळवलं, तर ब्रॉडली सिग्निफिकंटली काहीही मिळवलं नाही असं असं सांगता येईल, आणि हे ठामपणे सांगता येईल. म्हणजे त्याच्यात काही वाद नाही, वाद असू शकत नाही. आता मुद्दा असा आहे की त्या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूरचा पण विषय निघाला. ते म्हणाले की नड्डा असं म्हणाले की दहशतवादांचे अड्डे आम्ही नष्ट केले पाकिस्तानतल्या वगैरे.
आता हा आनंदाची बाब असेल, ही सुखावह बाब असेल आणि ही तुमच्या भारताच्या डिप्लोमॅटिक आणि इंटरनॅशनल अफेअर्सचे जर विजय असेल, तर त्याचं लोकांमध्ये परिवर्तित का होत नाहीये? तुम्ही असं सांगताय की ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं, पण कुठल्या स्तरावरती यशस्वी झालं? तुमचे नौदल प्रमुख सांगतायत की तुम्हाला लढाऊ विमानच मिळत नाहीत वेळेवर. तुमचं प्रोडक्शन व्यवस्थित होत नाही हे सांगितलं जाते. तुमचे संरक्षण दलाचे प्रमुख सीडीएस जे बाहेर सिंगापूरमध्ये जाऊन सांगतात की हो आमच्या विमानं पडली ना. आता ही विमानं कुठली पडली हे तुम्ही सांगणार का? राफेल जर पडली असतील तर राफेलचा गाजावाजा करत तुम्ही राफेल आणली F-16 एक पर्याय म्हणून, आणि ती पडली जी असतील तर ती तुमची नामुष्की आहे. आणि ही तुम्ही नामुष्कीला सामोरं जाता येत नाहीये, तर ती तुम्ही सांगतच नाही की राफेल पडलीत, विमानं पडलीत म्हणून. तर नड्डांना त्या पत्रकार परिषदेमध्ये असं काहीही सांगता आलेलं नाही. शेवटच्या एका वर्षात तुम्ही काय मिळवलं? तर शून्य मिळवलं. काहीही मिळवलं नाही. खरं तर शून्यापेक्षा जी निगेटिव्ह म्हणता येईल तर निगेटिव्ह गोष्टींकडे आपण गेलेलो आहोत. पॉझिटिव्ह गोष्टी मिळवलेल्या नाहीत. अगदीच निगेटिव्ह बोलायचंच नसेल तर शून्य मिळवलं इतपत थांबता येईल आपल्याला. सर, मोदींनी प्रचाराच्या दरम्यान, लोकसभा 2024च्या प्रचाराच्या दरम्यान असं सांगितलं की पुढचं कार्यकाळ माझा आणखी कठोर निर्णयांचा असेल, अशा पद्धतीने बोललेले, आणि 100 दिवसाचा 125 दिवसांचा रोडमॅप पण तयार आहे. पण आज 1 वर्षानंतर तो कठोर कार्यकाळ वाटतोय का हा 1 वर्ष? आणि तो रोडमॅप त्यांनी जो ठेवला होता तो कम्प्लीट झालाय नाही झालाय, नेमकं काय घडतंय? काय काय कठोर निर्णय कुठले घेतले गेले? तुम्हाला काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या दबावामुळे तुम्हाला वक्फ बोर्डाचं बिल जे आहे ते तुम्हाला पाठवावं लागलं जेपीसीकडे. अदरवाईज पूर्वीचे जे मोदी आणि पूर्वीचे जर बीजेपी असतात तर त्यांनी लोकसभेत त्याच वेळेला संमत करून घेतलं असतं. धाडस झालं का तुमचं? नाही झालं ना धाडस. तुम्हाला एक निवडणूक एक काय ते देश एक निवडणूक एकाच वेळी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुमचं निवडणूक आयोगावरती शंका घेतल्या जातात आणि निवडणूक आयोग म्हणतो की आम्हाला एका वेळेला म्हणजे लोकसभेची निवडणूक सुद्धा आम्हाला घेता येत नाही आणि हे एकत्रित निवडणुका घेणार हे कसं शक्य आहे? आणि हे बिल आणलं जरूर आणि ते पण तुम्हाला पाठवावं लागलं जेपीसीकडे. म्हणजे तुम्ही ते संमत करू शकत नाही, तुमच्यावरती दबाव आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही कास्ट सेन्ससला तुम्ही जाहीरपणे विरोध केलेला होता. ते राहुल गांधी कुठल्या जातीचे त्यांना माहित नाही आणि ते हे जात सेन्सस म्हणजे काय कास्ट सेन्सस करायला निघाले. अशी टवाळकी ही लोकसभेमध्ये केली बीजेपीच्या नेत्यांनी आणि त्याला संपूर्ण बीजेपीने देशभर पाठिंबा दिला. आता हेच बीजेपी असं म्हणतंय की आता कास्ट सेन्सस केलं पाहिजे, ते तर केलं पाहिजे. आता ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी मधल्या ज्यांना हे मिळालेलं नाहीये, विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्थान मिळालं नाही, त्यांना आता ते कास्ट सेन्सस मध्ये मिळेल. अरे मग हेच तर तू सांगत होते ना इंडिया आघाडीचे लोक, त्यावेळेला तुम्ही त्याची टिंगल केली. आता पुन्हा तुम्ही घुमजा करून ते कास्ट सेन्सस पुन्हा कसा महत्वाचा निर्णय आहे असं सांगताय. म्हणजे एका मागून एक निर्णय जे आहे ते कठोर निर्णय सोडाच, जे कठोर निर्णय घ्यायला पाहिजे ते घेतलेच नाही तुम्ही. विरोधकांच्या दबावामुळे ते जेपीसीकडे गेले एकतर, आणि तुम्हाला तुमची भूमिकाच मुळात बदलावी लागतीये या सगळ्या याच्यामध्ये. कास्ट सेन्ससची भूमिका योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत म्हणाले ना, बटेंगे तो कटेंगे. हे बटेंगे काय आहे? बटेंगे म्हणजे जातीत बटेंगे असं आहे ना. हिंदू मुस्लिम बटेंगे हा वेगळाच भाग आहे, पण जातीमध्ये बटेंगे. तर हे जातीमध्ये तुम्ही विभागू नका, एकत्र व्हा, हिंदू म्हणून या आणि मग भाई बीजेपीला हे करा. कारण हे काँग्रेसवाले सगळे डावे आहेत, हे शहरी नक्षलवादी आहेत, शहरी नक्षल आहेत आणि हे तुकडे तुकडे गँग आहे, यांच्या नादी लागू नका असं म्हणाले होते ना. देवेंद्र फडणवीस यांनी याच लाईनवरती प्रचार केला होता ना. मग आता ते कशाला घुमजाव केलंय मोदींनी? तर कठोर निर्णय एकही नाही. उलट तुम्हाला एनडीएतल्या घटक पक्षांच्या दबावामुळे सुद्धा आस्ते कदम जावं लागतं आहे. तुम्हाला एनडीएच्या घटक पक्षांना सांभाळून घ्यावं लागतं आहे. तुम्ही गेली 10 वर्ष बीजेपीचं सरकार, मोदीचं सरकार असं म्हणत होतात, मोदीची गॅरंटी असं म्हणत होतात. आता तुम्हाला एनडीएचं सरकार असं म्हणण्याची वेळ आली आहे. ही एका वर्षातला फरक आहे हा. हा काय म्हणजे हे काय कडक धोरणाचं काय कुठं काही दिसत नाही आहे आपल्याला.
सर, कडक धोरण नाहीत हे तर क्लिअर कट दिसतंय, पण ह्याच्या पलीकडे जाऊन मोदींची लोकप्रियता कुठं काही कमी झालेली आहे तुम्हाला दिसतेय का, जाणवतीये का, हा एक भाग. आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत आता, आणि मागच्या टर्म मध्ये विरोधी पक्षनेता पण मिळालेला नव्हता. या टर्म मध्ये राहुल गांधींची ही एक वर्षाची विरोधी पक्षनेता म्हणून कारकिर्दीकडे तुम्ही कसं बघता? कारण की ते जे वारंवार वोकल होत आहेत, बोलतायत. काल पण त्यांनी 11 साल बेमिसाल जे सरकारनं केलं त्याच्या विरोधात मुद्देसूद ट्विट केल्यासारखं दिसतंय. तर या दृष्टिकोनातून तुमचं विश्लेषण नेमकं काय सांगताय? पहिला भाग मोदींची लोकप्रियता. आता कसं आहे ना की मोदी 10-11 वर्ष पंतप्रधान आहेत, बीजेपी मधले सर्वोच्च नेते आहेत, आणि सर्वोच्च नेते म्हणून लोकप्रियता आहे का? तर आहे ना. ती जर ती बीजेपी वरती त्यांची पकड ढिली झाली असती, आणखीन संघाने त्यांना त्यांची उचलबांगडी केली असती, तर ते पंतप्रधान राहिले नसते. त्यामुळं बीजेपी अंतर्गत बीजेपीला समर्थन देणाऱ्या, बीजेपीला पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्ये मोदींची लोकप्रियता टिकून आहे का? हो, आहे. कारण दुसरा बीजेपीमध्ये एकही नेता नाही की जो मोदींची जागा घेईल. अमित शहा त्यांची जागा घेऊ शकत नाही. मोदींच्या व्यतिरिक्त इतर नेते बघितले तर ते इतके म्हणजे परावलंबी आहेत, त्यांना जिंकण्यासाठी मोदींची गरज लागते. त्यामुळे बीजेपीमध्ये असा कुठलाच नेता नाही की मोदींना टक्कर घेऊ शकेल. त्यामुळे त्यांची लोकप्रियता ह्या एका मुद्द्यावरती टिकून आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या 10 वर्षातली लोकप्रियता आणखीन गेल्या एका वर्षातली लोकप्रियता अशी तुम्ही कम्पेअर केली तर तुम्हाला दिसेल की मोदींच्या लोकप्रियतेचा ग्राफ हा एक घसरता आहे असं तुम्हाला दिसेल, ज्याला डिमिनिशिंग रिटर्न्स म्हणतात, ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. राम मंदिर ज्या वेळेला उद्घाटन झालं त्यावेळेला जो ऑरा मोदींचा तुम्ही बघितला असेल, टीव्हीवरती जर तो सोहळा जर तुम्ही बघितला असेल, सगळ्यांनीच बघितला तो, ज्यांनी प्रत्यक्ष बघितला त्यांनाही समजेल की तो ओरा जो होता की मी हे सगळं करतोय, मी राम मंदिर बनवलं, आणि आता मोदी की गॅरंटी, माझ्या जीवावरती मी भारताला विश्वगुरु बनवेल. ह्या जो एक एक जो काय म्हणतो शब्द असा वापरायचा झाला तर अरोगन्स म्हणायचा, तर तो अरोगन्स होता. आता हा अरोगन्स दिसतोय का? आणि जर जो अरोगन्स दिसत असेल तर तो म्हणजे उसना आणलेला दिसतोय. कारण असं आहे की घर घर सिंदूर योजना, ज्याचे स्वामित्व पण बीजेपीने नाकारलं, की अशी काही मोहीम आमच्याकडे नव्हतीच, आम्ही विचार पण केला नव्हता. पण त्या संदर्भातली बातमी ही हिंदी वृत्तपत्रामध्ये छापून आली, आणि ही छापून आलेली बातमी ही ऑब्व्हियसली बीजेपी कडूनच दिली गेली. अदरवाईज ती काही कशी आली हे कुणालाही समजू शकता. कशासाठी येईल ना, बीजेपीने दिली म्हणूनच ती आली ना. अदरवाईज त्या रिपोर्टरला काही स्वप्न पडले होते की बाबा हे बीजेपी वाले घर घर सिंदूर योजना देशभर करणार आहेत? नाही, ती तिकडून आली होती. आणि ज्या वेळेला महिलांची रिॲक्शन आली की हा कोण बीजेपी वाले आम्हाला सिंदूर देणार आहे, मी लग्न केलंय, माझा नवरा आहे, माझं सौभाग्य म्हणून मी ते काय कुंकू आहे ते लावेन. बीजेपी वाले मला कोण माझा काय, मला दुसरा उसना नवरा देण्याची मला काही गरज नाहीये. हा जो एक रिॲक्शन जी आली, त्या रिॲक्शनमुळे हबकून जाऊन ही मोहीम सुरूच केली नाही ना. म्हणजे तुम्हाला याचं देखील भान राहिलं नाही की आपण नेमकं काय करतो आहोत. माझ्या नसा नसात सिंदूर, अरे तुझ्या नसा नसात कसं काय सिंदूर असेल? कुंकू खाऊन बघ, विष विष शहरामध्ये शरीरामध्ये पसरेल, कुणाच्याही कुठल्याही व्यक्तीच्या. सिंदूर काय, ते सिंदूर नसा नसात कसं असेल? हा जो बडेजाव आहे की आम्ही ऑपरेशन सिंदूर जिंकलं, तर तुम्ही कुठल्या स्तरावरती जिंकलं? तुम्ही सांगितलं की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थी केली नाही, ट्रम्पने मध्यस्थी केली नाही. ओके, मान्य आहे की बाबा त्यांनी करण्याचा प्रयत्न पण केला असेल, आपण काय ते मान्य केलं नाही. हे पण आपण बेनिफिट ऑफ डाऊट सरकारला देऊ शकतो, की एक स्वयंपूर्ण सरकार आहे, सार्वभौम सरकार आहे, त्याची एक विशिष्ट ताकद आहे, आपण मान्य करू शकतो. पण मग तुम्ही शस्त्रसंधी कुठल्या अटींवरती मान्य केली? पाकिस्तानशी, पाकिस्तानच्या डीजीएमओने यांना फोन केला की बाबा आता शस्त्रसंधी करूया, आम्हाला काय झेपत नाही वॉर. ठीक आहे ना. मग तुम्ही तुमच्या अटी शर्तींवरती ती शस्त्रसंधी करायला पाहिजे होती, युद्धविराम करायला पाहिजे होतं. कुठल्या अटींवरती केली? तर केलीच नाही. ही एकही शर्त आणि अटीवरती, बिना अटीवरती तुम्ही युद्धविराम केलं. हा कुठला देश करतो?
जर तुम्ही पाकिस्तान जर ऑफर देत असेल तर पाकिस्तानला तुम्हाला सांगता येतं की लष्कर ए तोयबाचा प्रमुख जो कोणी हाफिज सईद. हाफिज सईद, जैश ए मोहम्मदचा अझर मसूद किंवा दाऊद इब्राहिम, ही 3-4 लिस्ट मधली आमची माणसं आहेत, आमच्या ताब्यात द्या, मग आम्ही शस्त्रसंधी देऊ. हे का नाही केलं तुमचं? तुमच्याकडे शस्त्र होती, तुमचं लष्कर होतं, तुम्ही आतमध्ये जाऊन मारा केला, तुमच्याकडे ड्रोन होते, इस्रायलने दिलेले होते, तुम्ही दहशतवादी अड्डे नष्ट केले. मग ही मागणी तुम्ही का नाही करू शकलात? साधी सिंपल गोष्ट आहे. याचं उत्तर कोणी दिले का बीजेपी मध्ये? मग कसं तुम्ही ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं म्हणजे नेमकं काय झालं? हे तर लोकप्रियता ह्याच्याशी निगडीत आहे. आता तुम्हाला लोकप्रियता टिकून राहिलेली दिसते कारण बीजेपी मध्ये कोणी नाही. हा एक मुद्दा. दुसरा तुमचा मुद्दा होता की राहुल गांधी एलओपी म्हणून त्यांची कामगिरी काय आहे, हा मुद्दा आहे ना. तर राहुल गांधींचा ग्राफ बघा की 2019 मध्ये ज्यावेळेला काँग्रेस हरल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जी काय सूत्र ती टाकून दिली. ते म्हणाले मला काही करायचं नाही आणि अक्षरशः ते पळून गेले. खरं तर त्यांनी टिकून राहायला पाहिजे होतं, लढायला पाहिजे होतं, आणखीन ती पुढे जायला पाहिजे होतं. पण हे शहाणपण नंतर सुचलं. 2024च्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसची नेतृत्व केलं आणि बऱ्यापैकी यश मिळवलं. हे बऱ्यापैकी यश असं म्हणूया कारण 99 जागा मिळाल्या, 100 पण जागा मिळाल्या, त्यामुळे बऱ्यापैकी यश मिळवलं. पण या निवडणुकीमध्ये त्यांनी जो प्रचार केला त्या प्रचाराच्या आधारेच पुढची घुमजाव बीजेपीने केलेली दिसते ना तुम्हाला. संविधानाचा मुद्दा हॅमर केला, हॅमर झाला. ते दलितांना कळलं की बाबा संविधानाच्या मुद्द्यावरती आपल्याला टिकून राहावं लागेल. हे जे हा जो मुद्दा कितीही बीजेपीने किंवा मोदी सरकारने विरोध केला किंवा त्याची टिंगल केली असली तरी तो मुद्दा हॅमर झाला, लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्रामधल्या निवडणुका होत्या त्याच्यावरती त्या कशा जिंकल्या याच्यावरती पुन्हा आता राहुल गांधींनी लेख मोठे लिहिलेले आहेत आणि त्याच्यावरती पुन्हा एक धुमश्चक्री सुरू झालेली आहे. म्हणजे तिथेही तुम्हाला माघार घेता येत नाही. अटॅकिंग राहुल गांधींनी हे केलेलं आहे. राहुल गांधींचे गेल्या काही वर्षातले महिन्यातले तुम्ही निर्णय बघा की ते विजय मल्ल्यांनी जे काही म्हणलेलं होतं ते आता खरंच झालेलं दिसतंय. म्हणजे राहुल गांधीने 2016 साली पत्रकार परिषद घेऊन सांगितले की बाबा हे सांगून पळून गेलेले आहेत जेटलीला. तर ते मल्ल्या मान्य करतायत ना की हो मी जेटलींना भेटलो ना संसदेच्या मध्ये काय सेंट्रल हॉलमध्ये आणि तिकडून गेलो आणि जेटलीने हे सांगितलं नाही, मोदींनी हेही सांगितलं नाही. म्हणजे गोष्टी तुम्ही लपून ठेवल्यात. आणि पुन्हा असं म्हणतात की काँग्रेसच्या काळामध्ये बँकांनी वाटेल तशी कर्ज घेतली आणि हे कर्ज बुडवे गेले बाहेर. अरे पण पळून पळून कुणाच्या कारकिर्दीमध्ये गेले, कुणाला सांगून गेले. आता हा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केलेला होता. करोनाचा मुद्दा उपस्थित केला होता, राफेलचा मुद्दा केला होता, कास्ट सेन्ससचा मुद्दा केला होता. ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले त्याचे एकाचीही उत्तर मिळालेली नाहीत. त्यामुळे राहुल गांधी ऍज अ एलओपी त्यांची कामगिरी कशी आहे तर त्यांची चढत्या बाजणीने आहे. त्यांचा ग्राफ वरती जाताना दिसतो. आता राहुल गांधी ऍज अ काँग्रेसचे लीडर म्हणून काम करत आहेत आणि देशामध्ये फिरता आहेत, एक मुद्दे मांडता आहेत, लोकांना गॅदर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी सरकारच्या विरोधामध्ये अटॅकिंग भूमिका घेत आहेत आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतंय. तेव्हा आता तुम्ही पप्पू म्हणून त्यांना दुर्लक्ष करता येत नाही त्या राहुल गांधींच्या म्हणण्याकडे. तुम्हाला लक्ष द्यावं लागतं आणि हिरिरीने भांडण करावं लागतं त्यांच्याशी. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहिला मोठा की हे कसे लिहू शकतात आणि काय वगैरे. म्हणजे तुम्ही त्यांना सिरियसली घेतले ना. पूर्वी ते घेत नव्हतात. गिरिराज सिंग जे केंद्रीय नेते आहेत बीजेपीचे ते राहुल गांधींना टवाळीच करत होते किंवा गिरिराज सिंग नाही इतर लोक सुद्धा बीजेपीचे नेते करत होते, एकटेच नाही. तर हा सगळा एक ट्रान्सफॉर्मेशन राहुल गांधींचं झालेलं आहे. आता त्यातला एकच मुद्दा असा आहे की राहुल गांधींना जितक्या ताकदीने स्वतःची संघटना उभी करायला हवी होती किंवा करायला पाहिजे तेवढी ती संघटना उभी राहिलेली नाहीये. संघटना कमकुवत आहे. त्यामुळे इतर इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ते तुमच्यावरती डॉमिनेट होण्याचा प्रयत्न करत आहात. आणि खरं तर आता अशी परिस्थिती आहे की ऑपरेशन सिंदूरमुळे मोदी सरकारची आंतरराष्ट्रीय पातळीवरती बदनामी झालेली.
अशी स्थिती असताना हे सरकार इतकं कमकुवत झालं असताना तुम्ही त्याला तोडू शकत नाही. हे तुमचं दुर्दैवी हे आहे. एक साधं उदाहरण तुम्हाला देतो मी, की युनायटेड स्टेट नेशनमध्ये दहशतवाद विरोधातला हे आहे त्याचं को चेअर कोण करत आहे, तर पाकिस्तान करत आहे. म्हणजे याच्या एवढी म्हणजे काय म्हणजे काय त्याचं काय विरोधाभास म्हणू आपण, दुर्दैवी गोष्ट नाहीये की आपल्यावरती हल्ला होतोय पहलगाम मध्ये, आपल्याबरोबर कोणीही नाहीये आणि पाकिस्तान दहशतवाद विरोधी समितीच्या आणखी त्या सगळ्या कॅम्पेनचा को चेअर करत आहे. म्हणजे जो देश दहशतवाद पसरवतो जगभरात, तो दहशतवाद विरोधाचं कॅम्पेन करणार. म्हणजे काय म्हणजे आपण म्हणजे आणि भारताला काही करता येत नाहीये. इतकी प्रिकॅरियस स्थिती आपली झाली आहे मोदी सरकारची. आणि अशी स्थिती झाली असताना सुद्धा हे सरकार पडत नाही, कारण आंदोलनच नाही, जन आंदोलनच नाही उभं करता येत काँग्रेसला. जर जन आंदोलन उभं करता येत ना, तर बीजेपीच्या विरोधात तुम्ही टिकणार कसे? दुर्दैव म्हणजे म्हणजे भारताच्या राजकारणाची एक काय म्हणतो त्याला, ती वस्तुस्थिती ही आहे की मोदींचा सगळा ग्राफ खाली जात असताना बीजेपीचं कुठल्याही नेत्याच्या चेहऱ्यावरती साधं हास्य नाहीये. इतके ते मरगळलेले आहेत, त्यांचे खांदे पडलेले आहेत, त्यांना माहिती की आपण मार खाल्लेला आहे आणि स्टील ते मोठ्या देखावा करत चेहरा जो आहे त्यांचा दाखवत आहेत ते बनावट. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलेही जन आंदोलन उभं राहत नाही, काँग्रेसकडे ताकद नाही आणि बीजेपी सरकार टिकू नये. म्हणजे बिहारमध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणूक आहे, त्या बीजेपी जिंकू शकेल कारण तुमच्याकडे ताकदच नाही. एवढा मार खाऊन सुद्धा बीजेपी का टिकू नये? मोदीचा ग्राफ, लोकप्रियतेचा ग्राफ का टिकू नये? ह्याचं कारण हे आहे. तर परराष्ट्र धोरण ह्याच्या ओरिएंटेशननं आता डेलिगेशन्स पाठवले गेले वेगवेगळ्या ह्याच्याकडं. सो त्या ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता, हा एक भाग. आणि पूर्ण या एक वर्षभरामध्ये केंद्र आणि राज्य शासन ह्याच्यामध्ये द्वंद्व बऱ्यापैकी, जिथं विरोधी पक्षांची सरकार आहेत हे दिसतं, तिथं तामिळनाडू हा उदाहरण आहे, राज्यपाल हे उदाहरण आहे. तर ह्या सगळ्याकडं एकंदरीत डेमोग्राफिक म्हणजे डेमोक्रेसीच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य यांच्यातलं संबंध कसे ताणले जात आहेत, विरोधी पक्षांचं जिथं सरकार आहे तिथं केंद्र कशा पद्धतीनं वर्कआउट करत आहे, आणि गेल्या 10 वर्षात आणि या 1 वर्षात काही वेगळे पण त्याच्यात जाणवलंय का? ओके, ह्याच्यात तुमचे दोन मुद्दे आहेत. एक तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाठवलेली शिष्टमंडळ हा एक भाग आहे. आणखीन फेडरलिझमचा भाग आहे, म्हणजे केंद्र आणखीन राज्य सरकारचे संबंध. तर शिष्टमंडळाचा भाग जो आहे, साधी गोष्ट आहे, शिष्टमंडळ पाठवली तुम्ही, काय गेन काय केला तुम्ही? आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ऑपरेशन ऑपरेशन सिंदूरमध्ये तुमच्याबरोबर कुठली मोठी राष्ट्र होती? कुठली? एकही नाही. तुमच्याबरोबर दोन राष्ट्र होती. एक होतं इस्रायल आणि एक होतं अफगाणिस्तान. आता अफगाणिस्तानाने आपल्याबरोबर राहायचं दहशतवादाच्या मुद्द्यावरती. दॅट इज जोक ना, याच्यासारखा विनोद नाही दुसरा. म्हणजे अफगाणिस्तानचे तालिबाननी भारताला पाठिंबा द्यायचा. व्हॉट अ जोक. हां. आणि इस्रायलचं सगळं ते काही ड्रोन वगैरे जे आहे ते आपण घेतो वगैरे, हे सगळं ठीक आहे. मुद्दा असा आहे की जे 5 राष्ट्र जे आहेत महत्वाची, जे की युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिल मधले आहेत, अमेरिका, फ्रान्स, आणखीन चीन वगैरे जे काय जे आहेत 5 देश, त्यातल्या कुणी आपल्याला पाठिंबा दिला? एकही नाही. हा. IMF मध्ये 25 राष्ट्र होती. 24 राष्ट्रांनी पाकिस्तानला 1 अब्जाचं डॉलरचं कर्ज द्यायला मान्यता दिली. कोण होता शेवटचा की जो नाही म्हणला? भारत होता. आणि भारत पण त्या मीटिंगला उपस्थित राहिला नाही. म्हणजे भारत पण स्वतःच अब्सेंट राहिला तिकडे. मग काय डिप्लोमसी केली? हा, म्हणजे तुम्ही चीन म्हणाला की आम्ही पाकिस्तानच्या बाजूने उभे आहोत, आम्ही शस्त्र विमानं देऊ. रशिया जो भारताचा मित्र आहे तो पाकिस्तानला गेला आणि त्यांनी करार केला मोठाच्या मोठा. हा. सौदी म्हणजे तो पण भारताबरोबर म्हणजे त्याची त्याची हितसंबंध जपले, तो पण भारताबरोबर पूर्णतः. चीन नाही, रशिया नाही, 5 मोठी राष्ट्र नाहीत. सौदी अरेबियाने पाकिस्तानचा 5 वर्षाचा व्हिसा ग्रांट केला. म्हणजे सौदी अरेबियाने पण कन्सेशन दिलं, कतारने कन्सेशन दिलं.
तुर्की जो आहे तर तुर्की म्हणतो की आम्ही तर देणारच आहोत. तर आता हे जे कोणी ट्रम्प म्हणतं की आम्ही व्यापार जे आहे तर व्यापाराच्या आधारावरती या लोकांना आम्ही ट्रीट करतो. म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे एकाच तराजूत आल्याने समान समान पातळीवरती आले. जे गेली 20 वर्ष आपण टाळतो आहोत की आपण प्रगती केली, आर्थिक प्रगती केली, पाकिस्तान आता आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेले देश, उद्ध्वस्त झालेले देश, त्यांची आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही, आम्ही विश्वगुरु, आम्हाला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये स्थान पाहिजे, रिफॉर्म करा त्याचं बरोबर, अशी एक मोठी आपण एक भूमिका घेऊन उजळ मताने फिरतो. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये अ, एकही तुमच्या पाठीमागे उभं राहिलेलं नाही ना. मग हे शिष्टमंडळ जाऊन ह्यांनी काय दिवे लावलेले आहेत, कुणाला भेटले, सियारा लिओन? हा कुठला देश आहे जो म्हणजे म्हणजे महाराष्ट्राचं राज्य देखील मोठं असेल ते. सियरा लिओन, कांगो, हे कुठले देश आहेत? ह्यांची काय इंटरनॅशनल ह्याला काय हे आहे, स्टेटस काय यांचा? अमेरिकेमध्ये जे शिष्टमंडळ गेलं त्या ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन मधलं कोण भेटलं? डेजी वान. तो तुमचा व्हाईस प्रेसिडेंट भेटला फक्त. तो म्हणतो की ट्रम्पनी जे केलं ते चांगलंच केलं. मग आता तुम्ही काय करणार? म्हणजे जे शिष्टमंडळ गेलं त्याच्यामध्ये कोण असं आहे काउंटर पार्ट की ज्याला तुम्ही समजावून सांगितलं? आंतरराष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय मीडियाने तुमची किती दखल घेतली? एक दक्षिण आफ्रिकेमध्ये मला वाटतं सुप्रिया सुळेंची मुलाखत आलेली होती. त्याच्या पलीकडं फक्त शशी थरूरची दखल घेतली गेली. ती सुद्धा शशी थरूरला वेगळं स्थान आहे. युनायटेड नेशनच्या तो होता सेक्रेटरी जनरल मला वाटतं काय ते. तर तो त्याचा अनुभव आणि त्याची डिप्लोमसी त्याला असलेलं वलय याच्या जीवावरती. बाकीचं काय आहे? तुम्ही काय मिळवलं नेमकं? एक देश तुमच्याबरोबर नाही आणि तुम्ही काय समजून सांगणार? काहीच सांगू शकत नाही ना. त्यामुळे ही डिप्लोमसी वगैरे फोल आहे. तुम्ही काही जरी सांगितलं तरी पाकिस्तानच्या विरोधात तुमच्या बरोबर देश उभे राहिलेले नाहीत. शिष्टमंडळ काय कोलंबियाने काय मागं घेतलं असेल की पाकिस्तानला दिलेला पाठिंबा. पण कोलंबियाने पाठिंबा लेटर तुम्हाला लिहून दिलं की बाबा नाही नाही आम्ही काय देणार नाही, आम्ही जी काही भूमिका घेतली होती चुकी. पण त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारण नाही ना बदलत. ट्रम्प म्हणतोय ना की काश्मीर प्रश्न आम्हीच सोडवतो. ट्रम्पच्या समोर तुम्ही गेलेलंच नाही आहात. G7 मध्ये केनिया कॅनडामध्ये G7 जी परिषद होणार आहे त्याच्यात तुम्हाला इन्व्हिटेशन नाही. इन्व्हिटेशन नाही तर त्याच्या बातम्या काय आल्या की मोदी जाणार नाही. अरे पण इन्व्हिटेशन नाही तर जाणार कसं? तुम्ही मला बोलवत नाही तर मी जाणार, मी 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 जात नाही, मी जात नाही. अरे पण नाही ना बोलवलं तुला, त्याचं काय करणार मग? मग बातम्या ह्या पेरल्यानंतर बातमी अशी आली की अरे शेवटच्या क्षणी त्या आता बोलवलं तर मोदी जाणार नाहीत बरं का. त्यांचा सन्मान राखतील, मान आहे त्यांचा. आज शेवटच्या क्षणी बोलवलं तर मी नाही येणार. अरे पण शेवटच्या क्षणी बोलवल्यावर ते दुसऱ्या क्षणी मोदींनी ट्विट केलं ना मी जाणार म्हणून. म्हणजे तुम्हाला तेवढी पण धीर धरवत नाही. ही कसली डिप्लोमसी आहे तुम्हाला? आणि त्यात बातमी अशी आली की ट्रम्पने कॅनडाला सांगितलं की यांना घ्या आता, यांची 5वी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, घ्या त्यांना. ते G7 मध्ये 8वा जो इन्व्हाइट केलेला असतो तो 8वा आपण. तर हे आणि मग तुम्ही विश्वगुरु कसं आहे? कुठल्या जीवावरती विश्वगुरु आहात? तुमचं कोण युक्रेन आणि रशियाचा युद्ध थांबलं? अरे सुरू आहे ते युद्ध. तुम्ही अर्धा तास थांबवलं का? भारताचे काय जे काही नागरिक आहेत ठीक आहे अर्धा तास थांबवलं. पण त्याच्यामुळे तुम्ही विश्वगुरु कुठं होता? ते सुरू आहे ते युद्ध. चीनने चीनने त्या ह्यांची तर तुम्ही मुलाखत ऐकली असेल. सिक्युरिटी एक्सपर्ट ते म्हणाले की चीनचे प्रमुख ज्यावेळेला आले होते तर त्यावेळेला त्यांनी म्हणजे भारताशी चर्चा या संदर्भात केलेली होती की शांतता राखली पाहिजे पाकिस्तान, चीन, आणखीन भारत यांच्यामध्ये, आणि त्या दृष्टीने समन्वय साधला पाहिजे या दृष्टीने ते बोलणी झाली होती. पण पण गोष्ट अशी आहे की आपली खुमखुमी इतकी आहे की आपल्याला ते पाकिस्तान नष्ट करायचंय. पण पाक ऑक्युपाईड काश्मीर पण घेऊ शकत नाही ना तुम्ही. त्याचं काय आहे?
बीजेपीच्या एका नेत्याने एका नेत्याला मी विचारलं, अरे पाक ऑक्युपाईड काश्मीर घ्यायचं म्हणतायत, पण ते घेता येईल की आपल्याला संरक्षण आपल्याकडे आहे ना ते राफेल बिफेल. तर ते मला म्हणाले की नाही बरोबर आहे, आपल्याकडे ताकद आहे, आपण घेऊ शकतो, पण ते ओझं किती आपण अंगावर घ्यायचं. तिथले लोक आपल्याला सपोर्ट तर करायला पाहिजेत. त्यांच्या मनात काय आहे हे जर आपल्याला माहित नाही तर म्हणजे ते ते अंगावर घेऊन उपयोग काय, म्हणजे ती भूभाग घेतला जिंकला, पण ती सगळी जनता जी आहे त्या जनतेला आपण आपण हवं आहोत की नाही काय कसं करणार. त्यांच्यामधूनच जर दहशतवाद निर्माण झाला, त्याच्यामधूनच फुटीरतावादी निर्माण झाला, तर आपल्या आणखी देशाला धोकादायक गोष्ट आहे. आता हे बीजेपीचा नेता सांगतोय मला, आणि बीजेपीचे जे कोणी सत्तेवरती बसलेत ते म्हणतात की पाक ऑक्युपाईड काश्मीर घेतलं पाहिजे आणि आम्ही घेणारच. अरे पण बीजेपीचाच नेता सांगतो की इतकं सोपं नाहीये, आपण घेतलं तर आपल्या डोक्यावरती बसेल आणि आपल्या देशाच्या संरक्षणाला चा प्रश्न निर्माण होईल. इथे शेजारी चीन आहे, इथे शेजारी अफगाणिस्तान आहे, इथे शेजारी पाकिस्तान आहे. हे सगळं भयानक सगळं रसायन होईल आणि इतकं सोपं नाहीये पाक ऑक्युपाईड काश्मीर घेणं, असं बीजेपीचे नेता सांगतो. म्हणजे ते शहाणे आहेत, त्यांना समजतं की काय आहे ते आंतरराष्ट्रीय राजकारण. पण तुम्ही देशांतर्गत राजकारणासाठी तुम्ही हे असं काहीतरी बोलता आहात की ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुमची छितू होते. आणि ती झाली आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये. शिष्टमंडळांनी काही काही फार महत्वाचा हाताला लागलेला नाही. ते जाणारे शिष्टमंडळातले कोण होते ते तुम्ही जे यादी काढून बघा, आणि त्यांचा अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मुत्सद्दीगिरीचा काय आहे ते तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळं एक शशी थरूर वगळता कुठल्याही शिष्टमंडळाची कुठलीही जगाने दखल घेतली आहे असं मला काही वाटत नाही. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग तुम्ही केंद्र आणि राज्यच्या ह्याच्या संदर्भामध्ये विचारला होता. एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री काय सहाय्यता असतो ना, रिलीफ फंड काय जो असतो, हा. त्याच्यासाठी परदेशातून देणगी घ्यायला गृह खात्याने परमिशन दिली. हा. ती 2025 मध्ये ज्या ज्या एनजीओजना किंवा संस्था ट्रस्टच्या ह्यांना परदेशातून देणगी घेण्याची परवानगी घ्यावी लागते, ती गृह मंत्रालयाच्या FRCA च्या अंतर्गत येतात. त्या हिशोब द्यावा लागतो पैचा, नाहीतर त्याच्यावरती आर्थिक गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याची परवानगी घ्यायला लागते. ही परवानगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पहिल्यांदा दिली आहे देशामध्ये. कुठल्याही CM रिलीफ फंडाला यापूर्वी देशाबाहेरून देणगी गोळा करण्याची परवानगी दिली नव्हती. आता हे सरकार आहे बीजेपीचं महाराष्ट्रामध्ये, देवेंद्र फडणवीस त्याचे मुख्यमंत्री आहे, आणि त्यांना एका महिन्याच्या आत ही परवानगी दिली गेली. 2018 मध्ये केरळने ही परवानगी मागितली होती. डाव्या पक्षांचं सरकार आहे, CPMच्या आघाडीचं सरकार आहे. त्यांनी म्हटलं होतं की 2018 साली की इथे काय पूर आणि या सगळ्या हे झालेलं आहे, तर त्याच्यासाठी आपत्तीग्रस्त आहे केरळ, तर त्याच्यासाठी देणगी आम्हाला जमवायची, तर ती बाहेरून आम्हाला देणी, तर ती परवानगी दिली नाही. आणि भाजप शासित महाराष्ट्राला मात्र एका महिन्यात परवानगी दिली. आता हे साधं उदाहरण आहे की तुम्ही कशा पद्धतीने अप्रोच करता राज्याकडे. दुसरा मुद्दा हा, म्हणजे हे तर सरळ सरळ एक उदाहरण ताजं आहे, गेल्या आठवड्यातलं आहे. एप्रिलमध्ये अर्ज केला, मे मध्ये परवानगी मिळाली. साधी दुसरा मुद्दा असा आहे की हिंदी भाषेचा महाराष्ट्रात सुद्धा हिंदी भाषेला विरोध होतोय ना. सगळे विरोध करता आहेत. दक्षिणेमध्ये विरोध होतो आहे. तुमच्या सर्व सर्व नीतीमध्ये, धोरणामध्ये तुम्ही हिंदी आणता आहात. तुम्ही असं म्हणता हिंदी राष्ट्रभाषा नाही, देशाची राष्ट्रभाषा हिंदी नाही, राज्यभाषा म्हणून त्या त्या राज्यांची भाषा आहे. आणि हिंदी ही जास्तीत जास्त व्यवहाराची किंवा बोली भाषे म्हणजे काय बोलीचालीतली भाषा आहे. ती राष्ट्रभाषा नाही. संविधानामध्ये असं कुठेही म्हणलेलं नाहीये. आणि त्याला विरोध आहे. लोक म्हणतात की तुमची हिंदी आमच्यावरती लादू नका. तर या हिंदीच्या थ्रू तुम्ही जर गोष्टी करणार असाल, त्याच्या थ्रू तुम्ही शैक्षणिक धोरण ठरवणार असाल. आता शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा ते तुम्ही मुघल गायबच केले. ठीक आहे, मुघलांबद्दल सहानुभूती ठेवू नका किंवा व्हॉटेवर तुमचं काय जे काही धोरण आहे, पण इतिहास नाकारता येत नाही ना. मुघलांनी इथं राज्य केलं. आता त्याच्यातला ब्रिटिश पण तुम्ही काढून टाकणार का की ब्रिटिशांनी राज्य केलंच नाही असं सांगणार पाठ्यपुस्तकामध्ये. मग मुघल काढून टाकला तर ब्रिटिश पण काढून टाका.
मग डायरेक्ट फक्त रामायणच ठेवा, महाभारतच ठेवा, एवढं चालेल का? तसं नाही. तर गोष्ट अशी, याला सगळ्याला विरोध होतोय. आता एक साधी हे घ्या तुम्ही, की आता का सेन्सस होणार आहे. सेन्सस होणार आहे, त्याच्यामध्ये उत्तरेतल्या राज्यांची लोकसंख्या वाढलेली दिसेल तुम्हाला भरमसाठ, आणि दक्षिणेतल्या दिसणार नाही. तुम्ही लोकसभेमध्ये जरी दक्षिणेतल्या राज्यांची जरी आकडेवारी सीट ज्या आहेत त्या कायम ठेवल्या आणि त्या पर्सेंटेजमध्ये वाढवल्या, तरी सुद्धा फॅक्च्युअल ह्याच्यामध्ये ओव्हरऑल ह्याच्यामध्ये त्यांच्या सीट्स कमी होतील आणि उत्तर प्रदेशच्या वाढतील किंवा बिहारच्या वाढतील. राजस्थान, तुम्ही तुम्ही उत्तर प्रदेश उत्तरेतली राज्य बघितली तर त्यांनी कंट्रोलच केली नाहीये लोकसंख्या. महाराष्ट्र आणि खाली बघितलं तर एक एक विकसित राज्य दिसत आहेत, आधुनिकतेकडे गेलेली राज्य दिसत आहेत. आणि ही जी गुजरात आणि पुढची जी पुढचा अगदी हिमाचल पर्यंतचा सगळा जो पट्टा बघितला, सगळा गाय पट्टा, गायरा गायींचा पट्टा, जे गाय माता म्हणून जे ज्याच्याचं राजकारण चालतं, तो गायींचा पट्टा जो आहे, त्याच्यामध्ये लोकसंख्या वाढत गेलेली आहे. हे आधुनिकतेकडे गेलेलीच नाही ही राज्य, आणि त्याचा फायदा त्यांना मिळतोय. म्हणजे जे जे राज्य मागास आहेत त्यांना तुम्ही वाटा देता आहात तुमच्या महसुलातला, त्यामुळे उत्तर प्रदेशला अधिक वाटा जातोय, निधी त्यांना जातोय. आणि त्यातली पण कमाल अशी आहे की उत्तर प्रदेश जास्त जीएसटी भरणारं राज्य म्हणून पुढे आलेलं आहे. म्हणजे ही कमालच आहे. म्हणजे होतंय काय, मी एक काल का परवा एक हे वाचत होतो, माहिती वाचत होतो. त्याच्यामध्ये असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये काहीच इंडस्ट्री नाही आहे, काही मोठी उत्पादन होत नाही. मुंबईत निदान आर्थिक राजधानीसाठी आहे, अर्थव्यवस्था तरी आहे, पैसे तरी निर्माण होतात. इथे काहीच नाहीये, इंडस्ट्रियलायझेशनच झालेलं नाही, आणि तरी जीएसटी भरतोय. का? तर त्याचं उत्पादन काही नाही आणि तरी ते भरतोय. त्याचं कारण का? तर केंद्राकडून राज्यांना निधी जो दिला जातो, त्या तो जो खर्च होतो त्यातून जे काही उत्पादन होतं म्हणा, किंवा व्हॉट एव्हर जो व्यवहार होतो, आर्थिक व्यवहार, त्याच्यावरती अप्रत्यक्ष कर द्यावा लागतो ना, दॅट इज जीएसटी. आता तो जीएसटी वाढत जाणार ना, निधी जेवढा वाढत जाईल तेवढा जीएसटी वाढत जाईल. त्याचा उत्पादकतेशी काही संबंध नाही, इंडस्ट्रियलायझेशनशी काही संबंध नाही आहे. आणि आता तुम्ही मिरवणार की उत्तर प्रदेश जीएसटी भरतं ना जास्त. अरे पण आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू ही पुढं आहेत राज्य, उत्तर प्रदेश नाही ना. पण हा जो एक भ्रम निर्माण करून दिला जातो की बाबा आता उत्तरेकडची राज्य काय खूप प्रगती करत आहेत, तर तसं काही नाहीये ना. तर हा फरक आहे. तुम्ही हिंदी भाषा लादता आहात, तुम्ही एक वेगळा दिखावा करता आहात. लोकसंख्या ज्यांनी कमी केली, जे आधुनिकतेकडे चालले आहेत, त्यांचं नुकसान होत आहे, त्यांना निधी मिळत नाही. ते सातत्याने ओरडाआरडा करतात की बाबा आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला तो निधी कमी होतोय, तो वाटा कमी होतोय. आणि तुम्ही असं म्हणतात की नाही नाही, देश प्रगती करतो आहोत. तर हे विसंगत चित्र आहे ना. तर माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक तर म्हणजे या पूर्ण वर्षभरात ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल, इथं क्लीन स्वीप दिसली. जे की एनडीए गव्हर्नमेंट म्हणून 240 वर भाजप राहिलं होतं लोकसभेच्या वेळी, आणि आता हम्म. इथं क्लीन स्वीप दिसली. हा एक हम्म. भाग. तर हा त्यांचा पॉझिटिव्ह गेन म्हणून धरावा का, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, भविष्यातल्या आव्हानामध्ये आता बिहार सारखं राज्यामध्ये निवडणूक आहेत, तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये निवडणूक आहेत, पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये 2026 मध्ये निवडणूक आहेत. सो ह्या सगळ्याकडे बघताना ती पुढची आव्हानं ह्या 3 राज्यांत जास्त दिसत आहेत का? म्हणजे भाजपसाठी हा, ओव्हरऑल भाजपसाठी, म्हणजे मोदींसाठी, भाजपसाठी, अशा अनुषंगाने. लोकसभेमध्ये जे इंडिया आघाडीने गेन केला होता, तो गेन महाराष्ट्र हरियाणामध्ये घालवला. कारण म्हणजे काय म्हणतो, ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे काँग्रेसच्या एका महाराष्ट्रातल्या नेत्याशी ते दिल्लीत आले होते. आम्ही म्हणजे त्यांना तेच आम्ही विचारत होतो, काय झालं काय, म्हणजे तुम्ही तुमच्यासारखा माणूस म्हणजे म्हणजे काँग्रेसमधला आणखीन महाविकास आघाडीतली ही अशी म्हणजे कसे काय हारले लोकसभेत, एवढं तर मिळवलं होतं. ते म्हणलं आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलो, आम्हाला कळलंच नाही, आम्ही आम्ही हरू असं आम्हाला वाटलंच नाही. आणि त्याचा फायदा त्यांनी उठवला. आणखीन आम्हाला अपयश आलं आणि आम्ही रणनीती जी होती, आमचे धोरण होते, आम्ही रिलॅक्स राहिलो की नाही, आम्ही जिंकू शकतो. तर हा हा जो ओव्हर कॉन्फिडन्स होता यांनी मारलं महाराष्ट्रामध्ये, भाज- हरियाणामध्ये.
भाजप ॲज अ इलेक्शन मशीन म्हणून कन्सिडर करायलाच विसरले. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. दॅट इज द तो तो महाविकास आघाडीचा किंवा काँग्रेस किंवा ह्या विरोधी आघाडीचा प्रॉब्लेम झाला की ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले आणि बीजेपीने ठरवले की साला आपण तिकडे लोकसभा हारलो असं होता कामा नाही. संघाने त्याला मदत केली नाही, पण संघाने नंतर विचार असा केला, त्यातली एक लाईन अशी होती की लोकसभामध्ये आपल्याला जागा बीजेपीला कमी पडलेल्या आहेत, तर याचा परिणाम असू शकतो की हे डावे जे लोक आहेत ते डॉमिनेट होतील देशात, वर्चस्व त्यांचं वाढेल आणि पुन्हा ही झुकायला लागेल डावीकडे आणि आपल्याला ज्या पद्धतीचं राजकारण हवंय, ज्या पद्धतीचं समाजकारण हवंय तसं ते करता येणार नाही. मुद्दा बीजेपी हरेल किंवा जिंकेल याचा नाहीये, तर डावे डावे जर डाव्या विचारांची लोक, हे सगळे एनजीओ वाले, फॉरेन हे मिळवणारे लोक, ही जर जर डॉमिनेट व्हायला लागली तर आपलं नुकसान होईल. याची जी जाणीव संघाला झाली, आर एस एसला झाली. आर एस एसने असं ठरवलं की बीजेपी बद्दल आपल्याला प्रेम आहे की नाही हा मुद्दा नाहीये, बीजेपी जिंकायला पाहिजे, त्याचं कारण असं की नाही तर अदरवाईज डावे डोक्यावर बसतील आपल्याला. म्हणजे मला बीजेपी बद्दल प्रेम नाही आहे, पण दुसरे नको नको आहेत म्हणून मी बीजेपीला. हा जो मुद्दा आर एस एसचा होता, त्याच्यातून आर एस एसनी हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मदत केली. महाराष्ट्रामध्ये आर एस एसनी पूर्ण म्हणजे जेवढी माझी माहिती आहे त्यानुसार आर एस एसने पूर्ण ती निवडणूक ताब्यात घेऊन ती हँडल केलेली होती पूर्णतः. म्हणजे इथून जे कोणी भूपेंद्र यादव सारखी जी बीजेपीची लोक, ते सुद्धा आर एस एसच्या लोकांशी विचारून उमेदवार ठरवत होते, कॅम्पेन ठरवत होते. सर्व गोष्टी त्या आर एस एसचे समन्वय साधून केलं. त्यांना टाळून काही झालं नाही. जी चूक नॉन बायोलॉजिकल आहे मी असं म्हणून मोदींनी केलेली होती लोकसभेमध्ये, त्याचा फटका बसला. नड्डा म्हणाले की आता काय आर एस एसची गरज नाही, पण त्याचा फटका बसला आणि मग शाणे झाली लोक आणि आर एस एसची मदत घेतली. आर एस एस शहाणा झाला की बाबा बीजेपी गेलं तर डावे येते, मग जिंकून द्या ना. मग पूर्णतः महाराष्ट्रामध्ये कॅम्पेन झालं, हरियाणामध्ये कॅम्पेन झालं आणि ती बीजेपीने जिंकली. आता हे 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 पुढच्या लोकसभेमध्ये पण होईल, हे बिहारमध्ये पण होईल. तर त्या त्या राज्यात तेथे कॅल्क्युलेशन्स आहे. तामिळनाडूमध्ये द्रविडियन राजकारण आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा शिरकाव बीजेपीला करता येईल असं नाही. ते केरळमध्ये करता येईल त्यांना. केरळचं जे आहे कॅल्क्युलेशन, त्याच्यामध्ये डाव्या डाव्या आघाडीला जे मतं पडतात त्याच्यामध्ये एक तर उच्चवर्णीय ची पडतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये 22% हा ओबीसी आहे. एक कास्ट आहे, त्यांचं नाव मी विसरलो. ही कास्ट डावी जी आहे त्या डाव्या आघाडीला हे करते. काँग्रेसच्या आघाडीला मुस्लिम आणखीन ख्रिश्चन मतं मिळतात. आता हा जो ओबीसी वर्ग आहे, हा ओबीसी वर्ग तुम्ही बीजेपीने वळवला आणि उच्चमध्ये वळवला तर बीजेपी केरळमध्ये शिरकाव करू शकते, असं एक लॉजिक आहे. ते किती करतील काय करतील हा भाग नाही, पण त्यांची टक्केवारी काही म्हणजे गेल्या ह्याच्यामध्ये वाढत वाढत गेलेली आहे. मला वाटतं 24-25% 22-24% आलेली आहे बीजेपीची. त्यांना जिंकायला आणखीन काही हे लागणार. तर त्यामुळे ते केरळचं राज्य जिंकतील असं नाही, पण तो इनरोड्स करणं हे केरळमध्ये शक्य आहे, तामिळनाडूमध्ये शक्य नाही. तामिळनाडूचं द्रविडियन राजकारण हे पूर्ण वेगळं राजकारण आहे. ते बहुजनांचं राजकारण आहे. तिथली सगळी पेरियारनं घडवलेली सगळी मोठी द्रविडियन हे आहे. तिथे पूर्णतः कब्जा मिळवेल असं नाही. त्यामुळे तामिळनाडूमध्ये शिरकाव करता येईल असं मला काही दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये मात्र बीजेपीच्या जागा वाढलेल्या दिसतील यावेळेला तुम्हाला विधानसभेच्या ह्याच्यामध्ये. काही प्रमाणात खूप मोठा थ्रस्ट त्यांनी तिकडे हे केलेला आहे, हिंदू मुस्लिम आणि या ह्याच्यामध्ये. आणि तिथे कदाचित तुम्हाला आणखी काही जागा बीजेपीच्या वाढलेल्या दिसतील. बिहारमध्ये मला असं दिसतंय की हा जो विरोधी पक्ष आहे तो कितपत उभा राहील हा फॅक्टर त्याच्यामध्ये आहे. पण आत्ताच्या इनिशियल स्टेजला असं दिसतंय की ऍडव्हान्टेज बीजेपी आहे या सगळ्या राज्यांमध्ये.
त्यामुळे ओव्हरऑल बीजेपी म्हणजे इतकं सगळा मार खाऊन सुद्धा बिहारमध्ये कदाचित जिंकेल, पश्चिम बंगालमध्ये कदाचित सीट्स वाढतील, तामिळनाडूमध्ये काही फार मिळेलच असं काय दिसत नाही. पण ओव्हरऑल काही राज्याच्या स्तरावरती ते काही निगेटिव्ह बीजेपीला काही जात आहे किंवा पुढच्या आता 1 वर्षभरातल्या सगळ्या निवडणुका बघतात तसं तर काही दिसत नाहीये. ज्या पद्धतीनं इलेक्शनच्या दृष्टिकोनातून कोर्स करेक्शन बीजेपीनं केलेलं आपल्याला दिसतंय, त्याच पद्धतीनं प्रशासनाच्या लेवलला कोर्स करेक्शन करायची गरज आहे का आता 1 वर्ष झाल्यानंतर? नाही, प्रशासन स्ट्रॉंग म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन स्ट्रॉंग करण्याची गरज नाही, ते ऑलरेडी आहे, ते पक्का आहे. तिथे काही ढील ढील पडलेली आहे किंवा ते ढिलं झाले असं अशातला भाग नाही. आणि परसेप्शनचा भाग असेल तर ते पॉलिटिकल आहे, ते बीजेपीने करायचं आहे आणि ते मशिनरी त्यांची वेगळ्या पद्धतीने काम करते आणि ते करते. प्रशासनामध्ये मुद्दा काय आहे की बाबा समजा 80 कोटी लोकांना अन्नधान्य देण्याचा मुद्दा असेल तर ते दिलं जातंय का? उज्ज्वला योजना होते का? तुमच्या शौचालयाचं काय झालं होते का? तर आणि पिकाने MSP वाढवून दिली जाते का? हे ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रशासकीय लेवलला होत आहेत आणि त्याच्यावरती प्रचंड होल्ड आहे पीएमओचा आणखीन मोदींचा. त्यामुळे प्रशासनाच्या पातळीवरती गडबड आहे किंवा अदरवाईज सरकारच कोसळेल. तर आपल्याला तसं दिसत नाहीये ना की सरकार कोसळेल किंवा तशी काही परिस्थिती निर्माण झालेली नाही. निवडणूक आयोग हा स्वायत्त आणि त्याच्यावरती पॉलिटिकल जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत हा वेगळा भाग आहे. पण बाकीच्या स्तरावरती कुठला एखादी इन्स्टिट्यूशन हातातनं निसटली आहे, बाबा तपास यंत्रणा निसटली आहे, किंवा कुठल्याही एका मंत्रालयातलं प्रशासन काम करत नाहीये, असं कुठला एक अराजकतेची परिस्थिती झालेली दिसत नाहीये ना. तो पूर्ण कंट्रोल आहे. तो त्याच्या बाबतीत काहीच मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की हे जे ऑथॉरिटेरियन पॉलिटिक्स असते किंवा सत्तेचं जो स्वरूप असतं त्याच्यामध्ये प्रशासन हा वरती घट्ट पकड असल्याशिवाय होतच नाही. त्यामुळे अजून मोदी सरकार टिकून आहे त्याचं कारण प्रशासनावरती घट्ट पकड आहे म्हणूनच आहे. म्हणजे नक्षलवादाच्या संदर्भात तुम्ही बघितलं तर गृहमंत्रालयाचं सगळं जे धोरण जे आहे ते पूर्वी असं नव्हतं की उडवून टाका, खतम करून टाका नक्षलवाद्यांना, जर मेनस्ट्रीम मध्ये येत असेल तर त्यांना येऊ द्या, असं एक धोरण होतं. आता असं आहे की उडवून टाका, नो कॉम्प्रोमाइज. मग ते दहशत म्हणजे नक्षलवाद्यांचे सगळे जे बसवराज मला वाटतं ना काय नाव, हो हो. खात्मा केला गेला. हे सगळे लीडर्स खात्मा करून म्हणजे ऑलमोस्ट नक्षली जी चळवळ जे आहे ती पूर्ण म्हणजे खतमच करण्याची त्यांची हे आहे आणि ती हे केली. तर हे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ना, हे प्रशासकीय धोरण आहे ते अत्यंत निष्ठुरपणे राबवलं जाते. त्याच्यामध्ये तो तिकडे काही गडबड केलेली नाही. त्याला कळतं की थोडी जरी प्रशासनामध्ये गडबड झाली आणि थोडा जरी एक आपला वेगळा वास यायला लागला तर आपलं सगळं नष्ट होतं. ते नथिंग, म्हणजे त्याच्या बाबतीत काहीच होऊ दिलं जाणार नाही. तर शेवटचा प्रश्न, या 1 वर्षाच्याकडं तुम्ही आधीच्या 10 वर्षाच्या कम्पॅरिझन मध्ये रेटिंग वाईज मोदी सरकार म्हणून कशा पद्धतीनं 5 आउट ऑफ किती द्याल रेटिंग? 1 वर्षातलं हा. 5तले 1 देऊ, कारण 0 देता येत नसतं. 0 देणं हे नसतं. काहीतरी तर कुठलं तरी सरकार काहीतरी काम करत असतं ना आणि ते कुठल्या तरी पातळीवरती लोकांपर्यंत पोहोचत असतं. त्यामुळे ते ते डिनाय नाही करू शकत आपण. त्यांना तो हक्क आहेच आहे ना. त्यामुळे 1 मार्क द्यायला काहीच हरकत नाही. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला तुमचं विश्लेषण, विवेचन याबद्दल सांगितलं. मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल उघडपणे या पद्धतीनं बोलता येतंय, बोलता आलं आपल्याला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये काही घडेल किंवा पुढे ज्या ज्या इलेक्शन्स येऊ घातल्यात त्या अनुषंगानं तुम्ही आम्हाला वेळ द्याव्यात अशी विनंती करतो. तुर्तास तरी आता इथंच थांबूयात. खूप खूप धन्यवाद. द पॉलिटिक्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.